ज्याला कळलं संविधान त्याचं सुटत नाही कधी भान, ज्याचा असतो नेक इरादा त्यालाच कळतो खरा कायदा. आणि म्हणून गवई साहेब आठवले साहेबांनी मी आठवण केली. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती मराठी मातीत जन्माला आली आपल्या तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये. हा देखील आपला अभिमान आहे, आपल्याला आनंद आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला देखील याचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राला कर्तव्य कठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा आहे, वारसा आहे. आणि गवई साहेबांच्या निवडीमुळे ती समृद्ध परंपरा पुढे जाईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. आदरणीय भूषण गवई साहेब यांनी गेल्या 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. देशाच्या इतिहासातला सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवावा असा तो दिवस होता. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्या क्षणी सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गवई साहेबांना मगाशी कोणीतरी सांगितलं आर्किटेक्ट व्हायचं होतं, पण तिथं गेले असते तर देशाला एक उत्तम वास्तुरचनाकार मिळाला असता याचा विश्वास आता आम्हाला आहेच. कारण अस्सल हिरा कुठेही पडला तरी तो चमकतोच. आणि आर्किटेक्ट तर काही आपल्याला मिळाला नाही, पण त्याऐवजी देशाला एक कर्तव्यनिष्ठ निष्पक्ष न्यायमूर्ती मिळाले, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. ज्याला कळलं संविधान त्याचं सुटत नाही कधी भान, ज्याचा असतो नेक इरादा त्यालाच कळतो खरा कायदा. आणि म्हणून गवई साहेब आठवले साहेबांनी मी आठवण केली. आणि त्यांनी दिलेले अनेक जजमेंट, त्यामध्ये देखील मगाशी कोणी 370 कलमचा उल्लेख केला. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी 370 कलम काश्मीरमधलं हटवलं. त्यावेळेस अनेक लोकांचं पित्त खवळलं. अनेक लोकांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. ज्या खंडपीठाने त्या याचिका फेटाळल्या त्यामध्ये देखील गवई साहेब होते. अनेक आपलं नवकरो संसद भवन असेल, लोकशाहीचं पवित्र मंदिर असेल, त्या बाबतीत देखील गवई साहेबांनी अनेक निर्णय घेतले. त्यांनी 300पेक्षा जास्त निर्णय असे महत्त्वाचे घेतले. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयात कायद्याचं शासन, सामाजिक न्याय आणि मानव अधिकारांचं, पर्यावरणाचं संरक्षण यांना प्राधान्याने दिसून येतं. जाता जाता एवढंच सांगतो, महाराष्ट्राच्या मातीमधला हिरा मिळाला भारत भुला, महाराष्ट्राच्या मातीमधला हिरा मिळाला भारत भुला, संविधानाचा वारकरी हा न्यायदानाचा भूषण ठरला. धन्यवाद. गवई साहेबांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय संविधान.